जय भीम नमोबुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्र। गणित विषयाचे तज्ज्ञ ॲडव्होकेट CR पंडित यांनी भिक्खू शीलरत्न थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली 10 दिवसीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे पार पाडले। या शिबिरात भिक्खू शीलरत्न यांनी ॲडव्होकेट पंडित यांना बौद्ध धर्मातील पंचशील अष्टांग मार्ग, 10 पारमिता आदी विषयांचे ज्ञान दिले। माता रमाई आंबेडकर बुद्ध विहारात बौद्ध धर्मातील विधिवत गाथेद्वारे ॲडव्होकेट पंडित यांचे 10 दिवसाच्या प्रशिक्षणानंतर चीवर उतरवले। या प्रसंगी बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते। मी भिक्खू शीलरत्न थेरो माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोगनगर या ठिकाणी राहतो। या ठिकाणी अनेक आपण भिक्खू सामनेर संघाला दीक्षा दिलेली आहे। CR पंडित एका काळी गणिताचे तज्ज्ञ होते। अनेक विद्यार्थी त्यांनी गणितामध्ये घडवलेले आहेत। त्यांनी गेल्या 11 तारखेला पबज्जा विधी 10 दिवसासाठी त्यांनी प्रशिक्षण घेण्यासाठी सहयोगनगरमध्ये काशाय वस्त्र धारण केलं। विधिवत आपण त्यांना काशाय वस्त्र दिलं व पबज्जा विधी त्यांना दिली। 10 दिवस एकदम त्यांनी चांगल्या पद्धतीने राहिले आणि 10 दिवसामध्ये जे काही वंदना सूत्रपाठ या ठिकाणी त्यांना आपण शिकवलेलं आहे। असे ते पंडित गुरुजी आज त्यांचा विधीपूर्वक काशाय वस्त्र आपण उतरलेलं आहे। सामनेर म्हणून 10 दिवस चांगल्या पद्धतीने आपल्यापाशी ते राहिलेले आहेत। त्यांना आशीर्वाद दिला आहे। त्यांचं सर्वांचं मंगल हो, त्यांचं कल्याण हो, सर्वजण दुःखातून मुक्त हो। याच ठिकाणी थांबतो। मी ॲडव्होकेट CR पंडित रमाई बुद्ध विहार येथे 10 दिवसाचं श्रामण शिबिर अटेंड केलेलं आहे। या शिबिरात मला भंतेजीने अष्टांग मार्ग, पंचशील याचं अत्यंत मार्गदर्शन केले आहे। मी 10 दिवस अत्यंत कठोरपणे ते मी पालन केलेलं आहे। बुद्ध धर्मात कसं वागावं, कसं राहावं याचं मी सर्वांना आवाहन करतो की कमीत कमी एक तरी वेळेस 10 दिवसीय प्रशिक्षण हे घ्यावं आणि जीवनाची वाटचाल एक सुसज्ज मार्गाने चालवावी असे सर्वांना आवाहन करतो। 26 नोव्हेंबर 2025 रोजी म्हसाळा येथील अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज क्रीडांगणात भारतीय संविधान गौरव दिन सोहळा पार पडणार आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतभूमीला लोकशाहीचे वरदान दिले, संविधानाची अमूल्य भेट दिली, सर्व जाती धर्मातील भारतीय नागरिकांना संविधानाचे अधिकार दिले। त्यामुळे या संविधानाचा रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे। त्यामुळे सर्व जाती धर्मातील लोकांनी या संविधान रॅलीमध्ये सामील होणे अत्यंत गरजेचे आहे। बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 संविधान रॅली सकाळी 10:30 वाजता पाभरे फाटा ते अंजुमन हायस्कूल येथे आयोजन करण्यात आले। त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। जय भीम नमोबुद्धाय। प्रिय बंधू आणि भगिनींनो, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या महान अशा वारशाचा म्हणजे भारतीय संविधानाचा गौरव करण्यासाठी आम्ही बौद्ध समाज म्हसळा तालुका संविधान गौरव दिनानिमित्त 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। या संविधान गौरव रॅलीमध्ये म्हसळा तालुक्यातील तमाम भारतीय जनतेने सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन करीत आहे। 26 नोव्हेंबर हा केवळ दिवस नाही तर देशाच्या लोकशाहीचा आणि समानतेचा पाया मजबूत करणारा पवित्र संविधान दिन। सर्व बांधवांनी एकत्र येऊन संविधानाचा सन्मान करूया आणि समाजात सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देऊया। बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी म्हसळा पाभरे फाटा ते अंजुमन हायस्कूल यांच्या क्रीडांगणापर्यंत या संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर आपण सर्व भारतीय म्हणून आपण या संविधान रॅलीमध्ये सहभागी होऊन एकजुटीने
या गौरवशाली क्षणाचे साक्षीदार होऊया आणि संविधान मूल्याची ज्योत तेवत ठेवूया। मी तमाम पुनशा या ठिकाणी म्हसळा तालुक्यातील भारतीयांना विनंती करतो की या संविधान गौरव रॅलीमध्ये सहभागी होऊन आपल्या संविधानाप्रती आदर व्यक्त करूया। जय भारत, जय संविधान। महाराष्ट्र आणि गोवा सर्कलमध्ये RMS MMS कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या मनमानी विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे। NSH मुंबई 1 ची मुंबई 99 मध्ये बळजबरीने विलिनीकरण आणि APSO इनलँडचे मुंबई RMS मध्ये एकत्रीकरण हा वादाचा मुख्य मुद्दा आहे। NSH छत्रपती संभाजीनगरची ICH मध्ये डाऊनग्रेडेशन आणि SPS बंद करण्याच्या प्रस्तावामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष उसळला आहे। कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की हे निर्णय मेल सेवांच्या पायाभूत रचनेला कमजोर करणारे आणि जनतेच्या हिताविरोधात आहेत। संघटनांनी प्रशासनाने निर्णय मागे न घेतल्यास संघर्ष आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद। जे ऑफिसेस आहेत ते बंद करण्याच्या कारण आता इथे आम्ही या जिथे आहोत आता त्या जिल्ह्यामधील आमचं एक मोठं ऑफिस होतं CRC, जे पहिलं रजिस्टर पोस्ट होतं ते आता रजिस्टर पोस्ट शासनाने आता बंद केलं आणि त्या रजिस्टर ऐवजी आता त्यांनी सिव्हिल कोड नवीन चालू केलं। त्या अंतर्गत जवळपास 1 लाख मेल होती इथे, ती पूर्ण मेल आता आमची स्पीड पोस्टमध्ये कन्वर्ट झाली। त्यांनी हे ऑफिस इथे ठेवलं, आता ते नंतर परत त्यांनी स्पीड पोस्ट म्हणजे एअरमेलला आमचं इथे ऑफिस आहे तिथे घेऊन देण्यात आलं आहे। त्या ह्याच्यामध्ये असं कसं होतं आहे की संपूर्ण आमचा जो कामगार आहे त्याची ससेल पडते। मुंबई RMS ऑफिस आहे हे राऊंड द क्लॉक म्हणजे 24 तास चालू असतं। त्यामध्ये आता इथे मुंबईमध्ये राहणारे बहुतांश आमचा जो कर्मचारी आहे हा जवळपास 35-40 किलोमीटर लांब म्हणजे कल्याण विरार या ठिकाणून येतो तर त्यांना नेहमीचं जे आमचं ड्युटीज आहेत या वेगवेगळ्या असतात। म्हणजे 10 ते 6 असं आमचं ड्युटी अवर्स नसतात। आमची सकाळी 6 वाजता ड्युटी चालू होते, त्यानंतर रात्री पण 12 तास आमची ड्युटी असते। या अशा ड्युटी करत असताना लोकांना भरपूर त्रास होतो। लोक आपापले सेट झालेले आहेत या ड्युटी करताना, तो पण एक आमचा हे होतो। त्यानंतर जे पब्लिक मेल आहे ती पण याच्यामध्ये डिटेन्शन होते आहे। तर आमचं म्हणणं आहे की जे शासनाला जे करायचं आहे त्यांचे बदल ते आम्हाला विचारात घेऊन युनियनला विचारात घेऊन, कारण आम्ही ग्राउंड लेवलला काम करणारे स्टाफ आहोत, आम्ही त्यांना सजेशन देऊ शकतो। आम्हाला पण वाटतं डिपार्टमेंट वाचलं पाहिजे, डिपार्टमेंटचा उत्कर्ष व्हायला पाहिजे, पण हे एक हाती जे निर्णय घेतात त्याला आमचा विरोध आहे। तर शासनाने जे संपूर्ण हे करायला पाहिजे याच्या विरोधात आम्ही आज इथे आंदोलन उभारलेलं आहे। धन्यवाद। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। स्वार्थासाठी एकत्र आलेले नामदार हसन मुश्रीफ आणि शाहू साखर कारखान्याचे समरजित घाटगे यांना कागलची जनता कदापि स्वीकारणार नाही, असे उद्धव ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे कागल तालुका प्रमुख अजित मोडेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। मी अजित मोडेकर, शिवसेना कागल शहर प्रमुख। कागलमध्ये गेल्या 15 दिवसामध्ये ज्या काही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि जे प्रतिस्पर्धी एकमेकाचे हाडवैरी असलेले 2 गट अचानकपणे गळ्यात गळा घालून एकमेकांचे वैरत्व विसरून राजकीय स्वार्थापोटी एकत्र आले, यांचं जे एकत्रीकरण झालेलं आहे हे जनतेला रुचलेलं नाही आणि जनतेचा जो राग आहे हा मूक राग आहे, तो कुठेही जनता व्यक्त केलेला नाही कुठल्या पद्धतीने, पण तो जो राग व्यक्त होणार आहे तो मतपेटीतून होणार आहे आणि कागलच्या स्वाभिमानाला ठेच पोचण्यासारखं काम केलेलं आहे। कारण राजे विक्रमसिंग घाटगे आणि सदाशिवराव मंडलिकांच्या नंतर तेवढ्या उंचीचं आणि तेवढ्या तोलामोलाचं नेतृत्व या कागलला राहिलं नाही। कारण हे अशा जर सारख्या प्रत्येक वेळेला संधिसाधू युती होत राहिल्या तर कागलच्या जनतेनं मतदान करायचं कोणाला आणि विरोधक कोण समजायचं आणि आपला कोण समजायचा अशी अवस्था झालेली आहे। आणि ह्याच बिनविरोध करण्याच्या वातावरणाला, बिनविरोध इलेक्शन करण्याला काय हरकत नव्हती, परंतु लोकशाहीमध्ये आपलं मत प्रकट करण्यासाठी वाव पण ठेवला जात नव्हता। म्हणून
आम्ही सगळे शिवसैनिकांनी मिळून, जे आमचे सगळे कट्टर शिवसैनिक आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिकांनी मिळून आम्ही पॅनल उभा करायचा प्रयत्न केला. काही बऱ्यापैकी आम्हाला यश मिळालेलं आहे. एक नगराध्यक्षपदाचा ज्येष्ठ शिवसैनिकाची पत्नी आम्ही उभी केलेली आहे आणि इतर ठिकाणी एकूण 9 नगरसेवक मनसेला सोबत घेऊन आम्ही समविचारी पक्षांना घेऊन महाविकास आघाडीच्या रूपाने आम्ही सामोरं जात आहोत. कागलच्या जनतेला मी आपल्या वतीने विनंती करतो की मशाल चिन्हाच्या आमच्या उमेदवारांना आपलं भरघोस मतदान देऊन आम्हाला विजयी करावं आणि कागलच्या स्वाभिमानाचा प्रकट करावा. एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भद्रावती शहर व तालुक्यात जनसेवेसाठी खासदार प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रेरणेने काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. कार्यालयाचे उद्घाटन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील नामोजवार तसेच वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांना विजयी करण्याचे आवाहन उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना केले. नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो तर भद्रावतीचा सर्वांगीण विकास करू असा विश्वास सुनील नामोजवार यांनी व्यक्त केला. निवडणूक होऊ घातली आणि निवडणुकीची खऱ्या अर्थानं रणधुमाळी आता सुरू झाली आहे. आमचे सगळे नामांकन अर्ज अध्यक्षाचे आणि नगरसेवकाचे देखील भरून झाले आणि आज फॉर्म विड्रॉल करायची 3 वाजेपर्यंतची शेवटची तारीख आहे आणि सगळे नगरसेवक आमचे या ठिकाणी उपस्थित आहे. अध्यक्षाचे कॅन्डिडेट आदरणीय सुनील भाऊ नामोजवार हे देखील या ठिकाणी आहे आणि आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं मागील 25 वर्षात या भद्रावती नगरपालिकेत दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या नेतृत्वात आम्ही ही नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि चांगल्या पद्धतीचा विजय देखील आम्हाला या ठिकाणी मिळाला आणि त्यांच्या पावलावरती पाऊल टाकत आज ही निवडणूक त्यांच्या पंचायत मी प्रथम ही निवडणूक लढवत आहे आणि मला विश्वास आहे की या भद्रावतीकरांनी आत्तापर्यंत ज्या पद्धतीने आमच्यावरती विश्वास ठेवला तो विश्वास कायम ठेवत या निवडणुकीत देखील भद्रावतीकर आमच्यासोबत राहणार आहे आणि आमचे अध्यक्षाचे जे उमेदवार आहे आपल्याला माहीत असेल की अनेक पदं या नगरपालिकेत त्यांनी भूषवलेली आहे. आज नगराध्यक्ष म्हणून, गटनेते म्हणून, 3 टर्मचे नगरसेवक म्हणून त्यांचा एवढा दांडगा अनुभव कुणाचा नाही आहे आणि असा दांडगा अनुभव असणारा उमेदवार हा आमचा नगराध्यक्षपदाचा असल्यामुळं त्याचा फायदा देखील आम्हाला या नगरपालिकेत नक्कीच या ठिकाणी मिळणार आहे. आमचे जे काही नगरसेवकाचे उमेदवार होत्या, काही सूचना ज्या ही निवडणूक लढवत असताना त्यांना द्यायच्या होत्या त्या आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित होऊन आज त्यांना सगळ्यांना सूचना देखील केल्या. आमचे जे जनसंपर्क कार्यालय या भद्रावती शहरातलं होतं ते आज त्या कार्यालयाचं उद्घाटन देखील आम्ही या ठिकाणी केलं जेणेकरून कार्यकर्त्यांना आणि सगळ्या उमेदवारांना येण्या जाण्यासाठी बसण्यासाठी सोयीचे एक ठिकाण या ठिकाणी झालं आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया जनमानसामधून येत आहे की आमचा उमेदवार नगराध्यक्षपदाचा आणि नगरसेवकाचे देखील अतिशय चांगलं असं पॅनल आम्ही या ठिकाणी उभं केलं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार यांची राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी असं 3ही पक्षाचं हे पॅनल अतिशय चांगलं असं पॅनल या ठिकाणी उभं आहे. आम्हाला विश्वास आहे की हे भद्रावतीकर नक्की आपला कल या पॅनलच्या बाजूने देऊन आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक यांना स्पष्ट बहुमताने विजयी करेल. 24 मीटरचे 16 रस्ते आहेत. ते 24 मीटरचे रस्ते जर आम्ही त्या ठिकाणी केले तर भद्रावती शहर जे आहे हे खऱ्या अर्थानं शहर या रूपाने शहराच्या रूपानं त्या ठिकाणी म्हणजे विद्युतची म्हणजे लाईटची व्यवस्था असो, दोन्ही साईडच्या ड्रेनेज असो, पेवर ब्लॉक असो आणि कॉन्क्रीट रोड डांबरमुक्त असं गाव या भद्रावतीमध्ये आम्ही करणार आहोत. ज्या ठिकाणी आवश्यकता नाही आहे त्या ठिकाणी डांबरही वापरू, परंतु ज्या ठिकाणी अतिशय म्हणजे मोठे रस्ते आहेत तिथे वर्दळ आहेत असे सर्व रस्ते आम्ही डांबरमुक्त करून कॉन्क्रीटची करणार आहोत. त्यानंतर झोपडपट्टी विषयांचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आपल्या भद्रावती शहरामध्ये 7 ते 8 मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. मग हनुमाननगर असो, बंगाली काम असो, कोकणनगर असो, विजासन असो किंवा सुमठाणा असो, गौराळा असो, असे अनेक झोपडपट्ट्या त्या ठिकाणी झुडपी जंगलाच्या झाल्या होत्या. मागच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना मूर्ख बनवलं. त्या लोकांनी त्या झोपडपट्टीवाशांना मूर्ख बनवून तुमचे आम्ही पट्टे देतो असं सांगून त्यांच्याकडून टॅक्स भरून घेतला, परंतु समोरची कारवाई मात्र त्यांनी केली नाही. 2018मध्ये हा GR आला होता की ज्या लोकांना जागा नाही आहे त्या लोकांना पट्टे देण्याबाबतच्या कारवाई करण्याची सूचना त्या GRच्या माध्यमातून 2 ऑक्टोबर
2 ऑक्टोबर 2018 अशा पद्धतीचा हा GR आहे. या GRच्या माध्यमातून त्यांनी ते काम करायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी केलं नाही. पण मी जर नगराध्यक्ष झालो तर त्या झुडपीच्या जंगलाच्या जागा आहेत त्या महसूल विभागामध्ये टर्न करून त्या जोपर्यंत महसूल विभागामध्ये टर्न होणार नाही तोपर्यंत त्यांना आपण महसूल विभाग पट्टे देऊ शकत नाही अशी अट आहे. कारण झुडपी जंगलाच्या जागेवर असं कुठलंही काम त्या ठिकाणी करता येत नाही की पहिले त्या ठिकाणी टर्न करावं लागते त्या जागा आणि त्याच्यानंतर झोपडपट्टी असताना आम्ही घरकुलं आणि पट्टे देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. असंच सुमठाणा, गौराळा, विजासन येथील अनेक लोक गेली 100 ते 150 वर्षापासून म्हणजे 3 पिढ्या झाल्या असे लोक त्या ठिकाणी राहतात. आमचा भंगारावाड्याचा भाग आहे, आंबेडकरवाड्याचा भाग आहे. या ठिकाणी त्यांना अजूनही कुठल्याही पद्धतीची आखीव पत्रिका त्या ठिकाणी देण्यात आलेली नाही आहे किंवा 7/12 त्यांच्या नावाने नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना घरकुलं किंवा शासनाच्या कोणत्याही स्कीम त्या ठिकाणी देता येत नाही आणि त्यांना आम्ही सर्वेची परमिशन आता झालेली आहे. जी ऑर्डिनन्स कमिटीने थांबवली होती, ड्रोनच्या माध्यमातून सर्वे होणार आहे, तो सर्वे करून त्या ठिकाणी नागरिकांना झोपडपट्टी रहिवाशांना पट्टे देऊन त्यांना घरकुलं देण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। कोल्हापुरातील सायबर महाविद्यालयात तृतीयपंथी व्यक्ती, कायदेशीर हक्क व धोरणे या विषयावर 1 दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली। या कार्यशाळेचे उद्घाटन संचालक डॉक्टर R.K. टेलर यांच्या हस्ते झाले। यावेळी समाज कल्याण आयुक्त सचिन साळे, अक्षय कुरणे, प्राचार्य TV शर्मा, अधिष्ठाता श्रीमती डॉक्टर S.P. राजपूत, महाराष्ट्र तृतीयपंथी हक्क संरक्षण आणि कल्याण मंडळाचे सहअध्यक्ष शिवानी गजबर उपस्थित होते। मैत्री फाउंडेशन, शिवाजी विद्यापीठ, सायबर महाविद्यालय, नारायणी फाउंडेशन व D.K. शिंदे सामाजिक कार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 जणांना तृतीयपंथी प्रमाणपत्र देण्यात आले। परभणी जिल्ह्यातील बोरी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले 1 किलोमीटर अंतरावर बोरी तांडा येथे 444 सरकारी गायरान दलित कष्टकरी कुटुंब ज्ञानबा इंगोले 40 वर्षांपासून कसून उदरनिर्वाह करतात। ग्रामपंचायतचे जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती अजय चौधरी येथील ग्रामपंचायत पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी दलित कुटुंबावर अन्याय करत असून कसलेली शेतजमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत। यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग दत्तू यांनी जमिनीला भेट देऊन तसेच पोलीस स्टेशनला भेट देऊन जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या नावे निवेदन देऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांना भेटणार असल्याचं सांगितले। लॉर्ड बुद्धा TV मध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण बोरी तांडा या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी ज्ञानबा इंगोले यांची 3 ते 4 एकर जमीन आहे आणि गेल्या 40 वर्षापासून ते हे जमीन कसत असतात, परंतु या येथील काही गावगुंडांनी त्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गेल्या 1 वर्षापासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयापासून त्यांचं धरणं आंदोलनसुद्धा चालू आहे। साहेब, मी या 1990 पासून मी जमीन करून खातो। 1990 पासून जमीन करून खात असताना मधामध्ये त्या लोकांना कमसे कम 14 पर्यंत काहीही त्याचा हालचाल नव्हता आणि तहसीलदाराला मी हे मागलं होते की माझ्या शेतामध्ये स्मशानभूमी तुम्ही म्हणाले हे कुठं आहे, तरी त्याचं माझ्याकडे आलेलं लेटरसुद्धा आहे की आमचं याच्यात काहीच उपलब्ध नाही, त्याचं लेटरसुद्धा आहे। हे पहिल्यानं अशोकराव चौधरी याच्यात ग्रामपंचायतच्या लोकांना झाडं लावण्याकरता पाठवत होता, तर मी झाडं उपटून फेकायचा। असं करता करता काही दिवसाच्या नंतर मी झाडाच्या बाजूला लपून बसलो
आणि ते झाडं लावा आले तर मी त्याच्या मागं लागलो, बाबा तुम्ही हे करू नका, मला जीव मारा नाही तर मग तुम्ही झाडं लावू नका. ते म्हणले बापा आजपासून आम्ही येणार नाही. त्याच्या बाद अशोकराव चौधरी अजय चौधरीनं या माझ्या रानामध्ये खुट्या रवायचं सुरुवात केलं. त्याच्या बाद मध्ये 2020 मध्ये त्यानं सगळं घर तोडून नेलं, माझं पुरं सामान नेलं, घर तोडलं, 13 पत्र घर तोडून नेलं, सगळं घराचं सामान नेलं, संसार सुरात नेला, खत बी सगळं नेलं आणि पत्रमध्ये 13 पत्र नेऊन विकून टाकले त्यानं. आणि त्याच्या बादमध्ये आणखी त्यानं आम्हाला त्रास सुरूच ठेवला, सारखाच त्रास सुरू ठेवला. आणि त्यानं जे माझ्या जिजीवर जे माझा साक्षी होता त्या साक्षीला माझ्या जिजीवर त्या माझ्या याच्यामध्ये त्याला घर जागा दिली हटकून जाणून बुजून. दुसऱ्या एक माणसाला गावामध्ये पुष्कळ जागा असताना त्यालासुद्धा माझ्याच जाग्यामध्ये बसवलं जाणून बुजून. लक्ष्मण चौधरी हे कमरेतखाली तूर होती, त्या तुरीमध्ये त्याला बसवलं होतं. तर मग मी तशी जिल्हा अधिकारी SP साहेबाच्या ऑफिसला जाऊन त्यांनी अर्ज दिला आणि विनंती केली, हात जोडले. ते म्हणले आम्ही पोलीस झाडालो. ते पोलीस वावरामध्ये आले, त्यानं तूर कमरेतखाली त्याच्या आजूबाजूनं पाहिली. म्हणले का रे बाबा तू तुरीमध्ये घर बांधायला गरिबाच्या काय? तर ते म्हणलं आम्हाला अशोकराव साहेबांना सांगितले. त्या SP साहेबाच्या पोलीसवाल्यानं त्याला गावात नेल्याच्या बाद काय म्हणले काय नाही. त्याच्या बादमध्ये तो काय वावरात आला नाही, त्यानं काय ते सामान नेलं नाही. त्याच्या बादमध्ये मग हे आणखी सरला मॅडमला लावून दिलं आणि ते आमच्यावर हल्ला केला. आमचे खोडं नेले, झाडं तोडून नेले, सगळे पहिले पत्र नेले, आता बी झाडं तोडफोड केली. आमचे जे जळतण काही खोडं होते ते जाळले आणि आम्हाला हाणमार केली. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्राध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे. आज आम्ही या बोरी गावामध्ये आलेलो आहे आणि जे कुटुंब जी खरोखर त्यांच्यावर अन्याय अत्याचार आणि त्यांच्यावर शासकीय प्रशासकीय पॉलिटिकल दबाव आणि त्यांच्यावर पोलीस प्रशासनाचे जी खोटे गुन्हे दाखल करण्याचं जे षडयंत्र आहे तर त्यांना त्याग करून ती बऱ्याचशा ठिकाणी गेले, परंतु त्यांना न्याय न मिळाल्यामुळे अशा प्रकारे ह्या ठिकाणी आज आम्हाला ह्या ठिकाणी मुंबईला येऊन त्यांनी त्यांची गता गायली आणि महाराजावर कैक ह्या जातीवादी अजय चौधरी आणि त्याच्या सोबत जी साथीदार कोणी असतील ती आणि त्या ठिकाणी असणारा पोलीस प्रशासनाचा जो PI जो काय नाव त्याचं पठाण साहेब म्हणून आहे. तर अशा प्रकारचं जी षडयंत्रण आहे ही म्हणजे अजय चौधरी आणि पोलीस अधिकारी ह्या दोघांचं मोठं षडयंत्रण आहे. ही मिलीजुली दोघांचे असल्यामुळे एक आमचा बौद्ध बांधव वर एवढ्या वर्षापासून कमीत कमी 40 ते 50 वर्षापासून पीक पाणी करतो, शेती करतो आणि त्याला त्रास देण्याचं काम, त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम, त्यांना त्यांच्या विरोधात जातीवाद करण्याचं काम, त्यांना म्हणजे एवढं मोठं षडयंत्र करून त्यांना फाशी देण्याचं, जीव देण्याचं असं त्यांच्यावर पाळी आणलेली आहे आणि ती द्यायला देखील तयार आहे. ती त्यांनी माझ्याकडे सांगितलं की माझ्याकडं फाशी घेतल्याशिवाय किंवा जीव दिल्याशिवाय पर्याय नाही. तर त्यांना मी सांगितलं की तुम्हाला मी न्याय मिळवून देण्यासाठी मी शासन प्रशासनाशी म्हणजे भेटून त्यांच्याशी तुमचं सर्व ही करून तहसीलदार आहे, जिल्हाधिकारी तुमच्याकडे ती त्यांच्याकडे तुमची मागणी करून तुम्हाला तुमचा सातबारा तुमच्या नावावर करून देण्यासाठी पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू आणि ती तुम्हाला न्याय मिळवून देऊ. ज्या प्रकारे अजय चौधरीनं ही बघता आपण या ठिकाणी पीक पाण्यामध्ये त्यांनी एवढं मोठं शेड बांधलंय, गोडाऊन बांधलंय. अशा प्रकारे या ठिकाणी आमच्याच मुस्लिम बांधवाला भडकून या ठिकाणी कब्रस्तान बनवण्याचं, पीक पाण्यामध्ये शेतीमध्ये करायचं कटकारस्थान चालू. या ठिकाणी त्यांच्या सोबत जी विटनेस होते, साक्षीदार होते, त्यांना साक्षीदाराला फोडण्यासाठी त्यांच्याच जमिनीमध्ये त्यांना घरं दिले. म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये जाऊन म्हणजे त्यांनी कुठे विटनेस त्यांच्यासोबत राहू नये किंवा साक्षीदार राहू नये अशा पद्धतीचं देखील कटकारस्थान चालू केलेलं आहे. आणि माझी एकच यांना कळकळीची नम्रतेची विनंती आहे, पोलीस प्रशासनाला ECB असो, DCB असो, KSP असो, सिनियर म्हणजे अधिकारी असो पोलीस प्रशासनाचे,
की तात्काळ यांच्यावर जो अन्याय झाला त्यांना न्याय मिळवून देण्याचं जी भूमिका घ्यावी आणि त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा. अन्यथा ह्यांना जर न्याय नाही मिळाला तर आम्ही तीव्र आंदोलन करू. बोरी तांडा या शेतामध्ये आपण आलेलो आहोत. ज्ञानबा इंगोले यांचं हे 444 गट क्रमांक मध्ये जवळपास 3 ते 4 एकरचे शेत आहे आणि या शेताची पाहणी केल्यानंतर या ठिकाणी ते गायरान त्यांनी पेरून या ठिकाणी हे ज्वारीचं पीक, हरभऱ्याचं पीक, असे पीक, तुरीचं पीक या ठिकाणी ते काढतात. परंतु अजूनही त्यांना या ठिकाणची 7/12 किंवा नाव नोंदणी तलाठी करत नाहीत, तहसीलदार करत नाहीत आणि त्यांच्यावर उलट ते अन्याय करतात की हे बघू नंतर या आज या असं सांगून त्यांची टाळाटाळी करतात. तर आपल्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग दत्तू गायसमिंद्रे हे होते आणि त्यांनी या ठिकाणी येऊन सविस्तर माध्यमाशी या ठिकाणी आपली मांडणी केलेली आहे. जर न्याय नाही मिळाला तर संबंधितावर गुन्हा दाखल करू असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं. लॉर्ड बुद्धा टीव्ही, कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी. जेबी मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय हिंद.